नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी दत्ता इंगळे सर प्रभा कोचिंग क्लासेसच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. ओके, तर बघा, जसं की आपल्याला माहिती आहे की आपण 11th स्टँडर्डचा जो अँगल अँड इट्स मेजरमेंट हा चॅप्टर स्टार्ट करून त्यातील एक्झरसाइज 1.1 हा आपण बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे आणि आज आपण त्यातील जी पुढचे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल आज या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर बघा, मी ब्लॅकबोर्डवरती या ठिकाणी एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे. तर आपण ते एक्झाम्पल पहिल्यांदा व्यवस्थित वाचूयात, रीड करूयात, समजून घेऊयात आणि नंतर ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायला चालू करूयात. ओके, तर बघा, या ठिकाणी एक्झाम्पल असं आहे की इन ए सायक्लिक क्वाड्रिलेटरल टू ॲडजसंट अँगल आर 40 डिग्री अँड पाय रेडियन अपॉन 3. पुढे म्हटलेलं आहे त्यांनी फाइंड द अँगल ऑफ क्वाड्रिलेटरल इन डिग्री. ओके, तर बघा, त्यांनी आपल्याला एक क्वाड्रिलेटरल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या क्वाड्रिलेटरलमध्ये त्यांनी आपल्याला ॲडजसंट म्हणजे जवळच्या दोन अँगल्स त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला राहिलेले दोन अँगल्स त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे, ते पण कशामध्ये, डिग्रीमध्ये. तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या अगोदर थोडंसं आपण बेसिक पाहूया. ओके, तर बघा, या ठिकाणी जसं की तुम्हाला माहिती आहे की क्वाड्रिलेटरल म्हणजे काय, तर क्वाड्रिलेटरल म्हणजे ज्याला आपण चौकोन म्हणतो, ज्याला काय म्हणतो आपण, चौकोन. ओके, तर बघा, आणि या चौकोनची जर तुम्हाला डेफिनेशन विचारली, मे बी तुम्हाला ती माहीत असेल, तर चौकोन म्हणजे काय, तर या ठिकाणी मी अगोदर डेफिनेशन लिहितो. चारही बाजूंनी बंदिस्त असलेली, कसली, बंदिस्त असलेली भौमितिक रचना म्हणा किंवा त्याला आकृती म्हटलं तर चालेल. भौमितिक आकृती त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, चौकोन. तर बघा, त्या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी, चौकोन म्हणजे काय, तर चारही बाजूंनी कशी असली पाहिजे, बंदिस्त असली पाहिजे. तर चारही बाजूंनी बंदिस्त असलेली जी भौमितिक आकृती असते, डायग्राम असते, त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी, चौकोन म्हणतो. तर बघा, या ठिकाणी याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज पण आपण थोडक्यात डिस्कस करूया. तर बघा, या ठिकाणी त्याला नेम्स देऊया, ए, बी, सी आणि डी. समजा ही जी आहे ती आपली क्वाड्रिलेटरल आहे. त्याचं नोटेशन कसं असतं, तर ए क्वाड्रिलेटरल ए बी सी बी. ओके, तर ह्याचं नोटेशन या पद्धतीनं असतं. तर बघा, याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज पैकी जे आपल्याला महत्त्वाच्या लागणार आहेत त्याच प्रॉपर्टी आपण दोन या ठिकाणी डिस्कस करूयात आणि नंतर पुढं एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. ओके, आता बघा, या ठिकाणी तर अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी. आता या ठिकाणी बघा, मी यांना ह्या जे अँगल आहेत ह्या अँगल्सने मी काय करतो, त्या ठिकाणी नेम्स देतो. हा समजा एक्स डिग्री, वाय डिग्री, झेड डिग्री आणि हा डब्ल्यू डिग्री असेल. तर बघा, त्यापैकी तुमची जी पहिली प्रॉपर्टीज आहे, तर ती महत्त्वाची प्रॉपर्टीज कोणती, तर जो तुमचा चौकोन आहे त्या चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज ही 360 डिग्री असते. ओके, ही त्यातील तुमची पहिली महत्त्वाची काय आहे, प्रॉपर्टीज आहे. कुठली, तर बघा, एक्स डिग्री प्लस वाय डिग्री प्लस झेड डिग्री प्लस डब्ल्यू डिग्री. एक्स डिग्री प्लस वाय डिग्री प्लस झेड डिग्री प्लस डब्ल्यू डिग्री इज इक्वल टू 360 डिग्री. तर बघा, लक्षात ठेवा व्यवस्थित, चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज ही 360 डिग्री असते. ओके, ही तुमची पहिली प्रॉपर्टी झाली. त्याच पद्धतीने तुम्हाला सेकंड प्रॉपर्टी बघायची आहे. कुठली सेकंड प्रॉपर्टी बघा, तर त्या ठिकाणी हा जो चौकोन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अपोजिट अँगल जर बघितले, तर बघा, एक्स या ठिकाणी ए अँगल, या ठिकाणी सी अँगल या ठिकाणी अपोजिट आहे. लक्षात येते. तर या ठिकाणी बघा, जो अँगल ए अपोजिट टू अँगल सी, अँगल बी अपोजिट टू अँगल डी, किंवा तुम्ही असं म्हणू शकता, एक्स डिग्री हा झेड डिग्री, हा वाय डिग्री, हा डब्ल्यू डिग्री. यातील महत्त्वाची प्रॉपर्टी कोणती आहे, तर बघा, जे अपोजिट अँगल असतात किंवा अपोजिट अँगल्सची जी पेअर असते त्या ठिकाणी त्यांची जी सम असते ती 180 डिग्रीच्या इक्वल असते. म्हणजे काय येणार आहे बघा, तर एक्स डिग्री
प्लस अपोजिट कोण आहे झेड डिग्री, एक्स डिग्री प्लस झेड डिग्री या दोन अँगलची अपोजिट अँगलची जी सम असते बेरीज असते ती किती असते 180 डिग्री असते. त्याच पद्धतीने दुसरी वाय डिग्री प्लस या ठिकाणी डब्ल्यू डिग्री, वाय डिग्री प्लस डब्ल्यू डिग्री इज इक्वल टू हे सुद्धा किती असणार आहे तर 180 डिग्री असणार आहे. ओके, तर बघा या ठिकाणी आपण दोन प्रॉपर्टीज बघितल्या कुठली तर चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते 360 डिग्री असते आणि त्या चौकोनामधील जे अपोजिट अँगल असतात किंवा अपोजिट अँगलची जी पेअर असते त्या अपोजिट पेअरच्या अँगलची जी सम असते बेरीज असते ती किती असते 180 डिग्री असते. आता आपल्याला काय करायचं आहे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला ह्या दोन प्रॉपर्टीचा प्रामुख्याने या ठिकाणी काय करायचा आहे यूज करायचा आहे. ओके, आणि तो कसा करावा लागेल तर आपण काय करूया एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघूया. ओके, तर चला आपण काय करूया ते एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करायला आपण स्टार्ट करूया. ओके, तर चला बघूया. एक्झाम्पल करताना व्यवस्थित लक्ष द्या. एक्झाम्पल त्यांनी काय म्हटलेलं आहे तर एक्झाम्पल असा आहे इन ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, एक क्वाड्रिलॅटरल आहे त्या क्वाड्रिलॅटरल मध्ये टू ॲडजसंट अँगल आर 40 डिग्री अँड पाय रेडियन अपॉन 3. तर त्या ठिकाणी जे ॲडजसंट अँगल आहेत त्यापैकी एक 40 डिग्री आहे आणि दुसरा जो आहे तो किती आहे पाय रेडियन अपॉन 3. ओके, तर पुढे म्हटलेले मी फाइंड द अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इन डिग्री. तर त्यापैकी सर्वच्या सर्व अँगल आपल्याला काय करायचे आहेत डिग्री मध्ये फाइंड आउट करायचे आहे. तर चला त्यासाठी आपण एक डायग्राम कन्सिडर करूया. ओके, तर बघा समजा ए बी सी डी, ए बी सी डी ही आपली या ठिकाणी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, काय म्हटलं आपण ए बी सी डी ही आपली या ठिकाणी काय आहे तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. मग आता या ठिकाणी बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे की त्यापैकी एक अँगल किती आहे 40 डिग्री आहे. समजा ए जो अँगल आहे तो आपला ए अँगल आपण काय म्हणूया 40 डिग्री आहे. त्यापैकी दुसरा एक अँगल दिला त्यांनी पाय रेडियन अपॉन 3. त्याला आपण असं सपोज करूया की तो तुमचा बी असून तो किती आहे पाय रेडियन अपॉन 3 आहे. परंतु ऍक्च्युली हा बघा पहिला जो अँगल आहे तो डिग्री मध्ये आणि दुसरा जो अँगल आहे तो कसा दिलाय त्यांनी रेडियन मध्ये दिलाय. मग आपण काय करणार आहोत जो तुमचं रेडियन मेजर मध्ये दिलेला जो अँगल आहे त्या रेडियन मेजर मध्ये दिलेल्या अँगलचं कन्वर्जन आपण डिग्री मेजर मध्ये करणार आहोत आणि नंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर बघा या ठिकाणी सॉल्व्ह करूया. कन्सिडर ए बी सी डी बी ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, बी ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, आपण काय सपोज केलेला आहे तर या ठिकाणी ए बी सी डी हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. मग बघा इन दी फिगर मग डायग्राम मध्ये काय म्हटलंय बघा आपण त्या ठिकाणी इन दी फिगर मेजर अँगल ए किती आपला 40 डिग्री आणि दुसरा पाहिजे कुठला बघा मेजर अँगल बी त्या ठिकाणी किती आहे पाय रेडियन अपॉन 3. तो किती आहे पाय रेडियन अपॉन 3. ओके, तर बघा मग काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी हा जो पाय रेडियन या ठिकाणी काय पाय रेडियन अपॉन 3 त्या रेडियन मेजरचं कन्वर्जन आपल्याला काय करावं लागेल डिग्री मध्ये करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर बघा त्या ठिकाणी किती न बनावं लागेल बघा रेडियन मेजरचं कन्वर्जन जर डिग्री मेजर मध्ये करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 180 भागिले पाय ना गुणावं लागतं. या ठिकाणी काय बघा पाय अपॉन 3 इंटू 180 डिवायडेड बाय पाय आणि हे कन्वर्जन कशामध्ये होईल आपलं डिग्री मध्ये. सो इज इक्वल टू पायला पाय काय होईल कॅन्सल 3 संग 18 म्हणजे 60 डिग्री. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दुसरा जो मेजर अँगल बी जो भेटला तो मेजर अँगल बी हा आपला किती आहे तर 60 डिग्री आहे. ओके, तर बघा हाच किती आला आपला पाय रेडियन अपॉन 3 म्हणजे किती 60 डिग्री. मग बघा आता काय करावं लागतं आपल्याला या ठिकाणी तर अँगल ए आणि अँगल बी आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर अँगल सी आणि अँगल डी या ठिकाणी फाइंड आउट करायचे. मग तुम्ही काय करायचं त्याला नेम द्या. बघा असं म्हणा तुम्ही सपोज मेजर अँगल सी इज इक्वल टू x डिग्री. काय करा तुम्ही जो मेजर अँगल सी आहे
इक्वल टू वाय डिग्री. आणि त्या ठिकाणी जो दुसरा जो मेजर अँगल डी आहे त्याला वाय डिग्री आपण नाव दिलेलं आहे. मग आता बघा काय करावं लागलं आपल्याला. तर त्या ठिकाणी मगाशी मी तुम्हाला प्रॉपर्टी सांगितली होती कोणती. तर जे ॲडजसंट अँगल असतात, सॉरी जे अपोजिट अँगल असतात त्या अपोजिट अँगलच्या सम, अपोजिट अँगलचे जे सम असते त्या अपोजिट अँगलची सम या ठिकाणी किती असते इज इक्वल टू 180 डिग्री. मग त्या ठिकाणी मी ती नोट लिहितो इथं बघा म्हणजे मी देअरफॉर द सम ऑफ कुणाची सम, द सम ऑफ each pair of opposite angle कुणाचं ऑफ सायक्लिक quadrilateral is किती असतात 180 is 180 डिग्री. ओके बघा काय म्हटलेले मी या ठिकाणी द सम ऑफ each pair of opposite angle of cyclic quadrilateral is 180 डिग्री. आपण मागाशी बघितलं होतं जे अपोजिट अँगल असतात त्या अपोजिट अँगल्स ची जी सम असते ती किती असते तर 180 डिग्रीच्या इक्वल असते. आणि आपण या ठिकाणी त्याचाच वापर करणार आहोत. मग चला या ठिकाणी बघा आपण काय करतोय. तर आपल्याला काय माहिती तर अपोजिट अँगल कुठलं ए च्या अपोजिट अँगल कोण या ठिकाणी सी. या ठिकाणी काय म्हणणार देअरफॉर मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी इज इक्वल टू. या ठिकाणी काय होईल बघा मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी या दोघांची जर सम केली तर त्या ठिकाणी ती किती येते 180 डिग्री. 180 डिग्री. ओके मग चला किती टाका मेजर अँगल ए किती आहे आपला मेजर अँगल ए 40 डिग्री हा किती 40 डिग्री प्लस मेजर अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आफ्टर सॉल्विंग दैट मेजर अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री माइनस 40 डिग्री इज इक्वल टू 140 डिग्री. त्या ठिकाणी बघा आपल्याला जो मेजर अँगल सी भेटला तो किती भेटला 140 डिग्री भेटला 140 डिग्री. ओके बघा या ठिकाणी आपल्याला एक अँगल भेटलेला आहे कशावरून तर जे अपोजिट अँगल असतात त्या अपोजिट अँगलची सम किती असते त्या ठिकाणी 180 डिग्री असते त्यावरून. आता त्या पद्धतीने आपण काय करणार आता अँगल बी आणि अँगल डी कन्सिडर करूया. मग आता आपण काय म्हणणार नाव मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. आता बघा या ठिकाणी जो मेजर अँगल बी आहे आणि जो मेजर अँगल डी आहे त्यांची जर आपण सम केली तर ती किती येते 180 डिग्री येते. मग आता या ठिकाणी बघा टाका किती मेजर अँगल बी किती आपला 60 डिग्री. ओके हा 60 डिग्री देअरफॉर प्लस 60 डिग्री प्लस मेजर अँगल डी काय करायचं फाइंड आउट करायचं आहे. मेजर अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. सो देअरफॉर काय बघा मेजर अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री माइनस 60 डिग्री म्हणजे किती त्या ठिकाणी भेटेल आपल्याला 120 डिग्री. ओके हा भेटेल आपल्याला मेजर अँगल डी. मग बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचे होते तर त्या क्वाड्रिलॅटरलचे त्या ठिकाणी आपल्याला काय फाइंड आउट करायचे होते ट्रायंगल फाइंड आउट करायचे होते ते आपण केले. आता खाली वाटल्यास म्हणा नाव angle of quadrilaterals are angle of quadrilateral are कोणकोणते आहेत बघा त्या ठिकाणी. पहिला ए किती 40 डिग्री, बी किती 60 डिग्री, बी 60 डिग्री. पुढं सी किती फाइंड केला 140 डिग्री कॉमा आणि जो आपला डी आला तो डी किती आला या ठिकाणी 120 डिग्री. आणि शेवट त्या ठिकाणी जर तुम्हाला जर टाळा घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता बेरीज करू शकता. आता बघा या ठिकाणी 60 आणि 40 100 आणि 140 240 आणि 100 किती 340 आणि 20 360 डिग्री. म्हणजे या ठिकाणी आपण जो ताळा घेतला तो सुद्धा तुमचा या ठिकाणी बरोबर आहे. तर बघा तुम्हाला जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल क्वाड्रिलॅटरलचं या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागेल. ओके
ठीक आहे. तर बघा चला याच पद्धतीनं आपल्याला अजून एक याच पद्धतीनं पुढचे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. ओके ठीक आहे. चला बघूया आपण ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते. चला एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल काय म्हटलंय त्या ठिकाणी बघा व्यवस्थित एक्झाम्पल कडे व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा एक्झाम्पल काय वन अँगल ऑफ ए क्वाड्रिलॅटरल हॅज मेजर 2 पाय रेडियन अपॉन 5. तर त्या ठिकाणी बघा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्या क्वाड्रिलॅटरल पैकी त्यांनी आपल्याला एक अँगल दिलेला आहे आणि तो किती म्हटलेला आहे त्यांनी तर तो 2 पाय रेडियन अपॉन 5 एवढा आहे. ओके पुढे काय म्हटलंय बघा अँड मेजर ऑफ अदर 3 अँगल इन द रेशो. आणि जे रिमेनिंग राहिलेले जे 3 अँगल्स आहेत ते 3 अँगल त्यांनी इन द रेशोच्या फॉर्म मध्ये त्यांनी ते आपल्याला दिले. कोणते 2:3:4 आणि तो रेशो आहे 2:3:4. आणि पुढे काय म्हटले फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रेडियन. तर त्यांचे जे मेजर्स आहेत ते डिग्री आणि रेडियन मध्ये काय करा फाइंड आउट करा. ओके तर बघा त्या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला मागासारखं एक डायग्राम काय कन्सिडर करावं लागेल तर एक क्वाड्रिलॅटरल त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. त्याला नेम देऊया आपण ए बी सी डी. हा समजा तुमचा काय असेल क्वाड्रिलॅटरल असेल. मग बघा या ठिकाणी त्यापैकी त्यांनी आपल्याला एक जो पहिला जो क्वाड्रिलॅटरल पैकी एक जो अँगल आहे तो दिलेला आहे तो किती आहे 2 पाय रेडियन अपॉन 5. त्याचं काय करूया आपण पहिल्यांदा त्याचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये करूयात. ओके आणि हे जे 2:3:4 त्या रेशो मध्ये जे दिलेले आहेत आपण ते कसे देऊ शकतो अँगल 2K 3K 4K. आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की चौकोनांच्या चारिकोनांच्या मापांची बेरीज ही 360 डिग्री असते. त्या पद्धतीने आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ओके ठीक आहे. तर चला आपण पहिल्यांदा काय करूया ते 2 पाय रेडियन आपण 5 जे दिलेलं आहे त्याचं कन्व्हर्जन आपण काय करूया डिग्री मेजर मध्ये करूया. चला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. बघा इथं मला वाटलं कन्सिडर ए बी सी डी बी ए क्वाड्रिलॅटरल. या ठिकाणी बघा जो ए बी सी डी आहे तो या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल आहे. ओके या ठिकाणी चला कन्वर्जन करा काय दिले 2 पाय रेडियन अपॉन 5 इज इक्वल टू कन्वर्जन करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला माहिती आहे की 2 पाय अपॉन 5 इनटू रेडियन मेजरचं कन्वर्जन जर डिग्री मेजर मध्ये करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 180 भागिले पाय काय करावं लागतं गुणावं लागतं. मग तेव्हा त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं डिग्री मध्ये. मग काय भेटेल बघा या ठिकाणी पायला पाय काय होईल कॅन्सल होईल. पुढे बघा 5 1 5 बरोबर 5 3 15 राहिले 3 5 7 30 आणि 36 दुनी 72. या ठिकाणी 72 डिग्री म्हणजे बघा तो काय करूया सपोज करूया आपण अँगल ए समजा तो अँगल ए तुमचा किती आला त्या ठिकाणी 72 डिग्री. आणि आता बाकीचे अँगल या ठिकाणी काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचे. मग चला या ठिकाणी काय म्हणतोय बघा आपण देअरफॉर मेजर अँगल ए इज इक्वल टू 72 डिग्री. तर बघा ए बी सी डी या क्वाड्रिलॅटरल मध्ये जो तुमचा अँगल जो ए आहे तो किती आहे या ठिकाणी 72 डिग्री आहे. मग आता बघा काय म्हणणार आपण कन्सिडर द रिमेनिंग. मग आता जे राहिलेले जे आहे कन्सिडर द रिमेनिंग अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कसे आहेत ते रेषेच्या फॉर्म मध्ये कसे देणार आपण ते 2K 3K 4K. ते काय देणार मग आपण 2K 3K 4K. ओके मग चला मग आता काय करणार आपण ते 2K 3K 4K च्या फॉर्म मध्ये लिहिले. मग आता मग प्रॉपर्टी कोणाची प्रॉपर्टी तर क्वाड्रिलॅटरलची कुठली चौकोनांच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 डिग्री असते त्या प्रॉपर्टीजून आपण जाऊ शकतो. मग आता काय देणार आपण वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे त्या ठिकाणी तर चौकोनांच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 डिग्री असते सॉरी 360 डिग्री असते. चला त्या पद्धतीने आपण काय करणार लिहिणार देअरफॉर काय लिहिणार 2K
प्लस 3k प्लस 4k प्लस आणि जो ऑलरेडी त्यांनी आपल्याला एक अँगल दिलेला आहे तो अँगल किती डिग्री आपला 72 डिग्री आहे. तो किती आहे 72 डिग्री आणि इज इक्वल टू 360 डिग्री. मग चला बेरीज करा या ठिकाणी 4 आणि 3 7 7 आणि 2 9 या ठिकाणी किती भेटेल बघा 9k इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 72 डिग्री. 360 डिग्री इकडे जे प्लस 72 होतं ते पलीकडे गेल्यानंतर काय होईल मायनस होईल. किती राहते बघा 360 वजा 72 या ठिकाणी किती राहिलो 8 बरोबर. इकडून एक गेला म्हणजे किती राहिले या ठिकाणी 15 पुन्हा 7 गेला राहिले किती 8 म्हणजे या ठिकाणी किती राहील 288. हा किती राहील बघा मग therefore 9k is equal to 288 डिग्री. therefore k is equal to किती भेटेल 288 भागिले 9 भाग लावा 9 त्रिक 27 एक राहिला आणि 9 दुनी 18 बरोबर 9 त्रिक 27 एक राहिला 9 दुनी 18 म्हणजे या ठिकाणी k is equal to किती भेटेल आपल्याला 32 डिग्री. ओके k is equal to किती भेटेल 32 डिग्री. आता k भेटला मग आता जे मगाचे अँगल जे सपोज केले होते आपण कोणते बघा 2k 3k आणि 4k ते काय करूया फाइंड आउट करूया. मग आता बघा जे काय भेटेल नाव 2k is equal to 2k is equal to 2 into 32 2 into 32 किती बघा 2 दुनी 4 3 दुनी 6 64 डिग्री हा 32 डिग्री आहे ना. ओके आता बघा पुढचा 3k is equal to किती भेटेल बघा 3 into 32 डिग्री म्हणजे किती 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9 96 डिग्री बरोबर. आणि राहिलेला लास्टचा त्या ठिकाणी 4k is equal to 4 येणार आहे का 4 into k ची किंमत किती काढली आपण 32 टाका किंमत त्याच्यामध्ये 32 डिग्री. मग काय येईल या ठिकाणी 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12 म्हणजे हा किती भेटेल 128 डिग्री. आणि हे जे असतील ते आपले अँगल्स या ठिकाणी असतील ते डिग्रीमध्ये. मग आता काय करूया आपण त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी रेडियन मध्ये सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलं ना. त्यांनी काय म्हटले इन डिग्री अँड रेडियन. मग चला आता रेडियन मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे इथं लिहा नाव मग काय करायचं बघा 64 डिग्री पहिला कुठला आहे 64 डिग्री therefore 64 डिग्री इज इक्वल टू काय बघा 64 गुणिले आता काय करायचं आपल्याला डिग्री मेजरचं कन्वर्जन रेडियन मेजर मध्ये करायचं आहे. तर त्या ठिकाणी याच्या उलट इथे जे आपण 180 भागिले पाय ने म्हणलं होतं तिथे काय करणार आपण पाय भागिले 180 न काय करणार या ठिकाणी गुणणार पाय भागिले 180 बघा किती येते भाग लावा या ठिकाणी 2 चा लावा भाग किती लागेल बघा या ठिकाणी 92 18 0 आणि किती लागेल 2 त्रिक 6 2 दुनी 4 into पाय रेडियन. इथपर्यंत सोडवलं तरी चालेल. अजून त्या ठिकाणी तुम्हाला 2 चा जर भाग लावायचा असेल तर 16 दुनी 32 आणि 45 दुनी 90 तो सुद्धा त्या ठिकाणी भाग लावू शकतो. मग आता बघा पुढे 64 नंतर पुन्हा आहे आपला 96 डिग्री बरोबर 96 डिग्री इज इक्वल टू 96 into पाय अपॉन 180 हे रेडियन मध्ये आहे. ओके मग बघा त्या ठिकाणी पुन्हा 2 चा भाग लावा किती बघा त्या ठिकाणी 2 9 18 2 0 0 किती राहील 2 चौक 8 आणि या ठिकाणी 2 8 16 बरोबर आणि 16 म्हणजे किती राहील 48 अपॉन 90 पाय रेडियन. आणि राहिला तर लास्टचा तो किती आहे आपला 120 डिग्री 128 डिग्री इज इक्वल टू 128 into पुन्हा पाय भागिले 180 किती देणार पाय भागिले 180 रेडियन मध्ये कन्वर्ट. ओके
त्याला भाग लावायचा पण आहे किती लागेल भाग तर बघा 92 18 2 0 0 पुढं 2 सक 12 आणि 2 चौक 8 म्हणजे हा 64 पाय डिवाइडेड बाय 90 रेडियन आणि राहिला कुठला आपला जो पहिला अँगल जो 72 डिग्री होता त्याचं पण कन्वर्जन करा 72 डिग्री इज इक्वल टू 72 into पाय डिवाइडेड बाय 180 रेडियन मगाच्या पद्धतीनं काही या ठिकाणी 92 18 2 0 0 आणि 36 दुनी 72 म्हणजे हे जे आहे ते आपण या ठिकाणी काय केले आहे कन्वर्जन केलेलं आहे कोणाचं डिग्री मेजरचं कन्वर्जन आपण त्या ठिकाणी रेडियन मेजरमध्ये केलेलं आहे तर बघा त्या ठिकाणी जे आपल्याला अँगल्स फाइंड आउट करायचे होते कुणाचे ह्या क्वाड्रिलॅटरलचे ते आपल्याला काय काय भेटले त्या ठिकाणी तर बघा पहिला भेटला 72 डिग्री 64 डिग्री 96 डिग्री आणि 128 डिग्री आणि जर ते रेडियनच्या फॉर्ममध्ये विचारलं तर 32 पाय भागिले 90 रेडियन 48 पाय भागिले 90 रेडियन 64 पाय भागिले 90 रेडियन आणि 36 पाय भागिले 90 रेडियन हे जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितलेले त्या क्वाड्रिलॅटरलचे अँगल आहे ओके